कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल माझ्या प्रिय मैत्रिणींचे मनापासून आभार मानते आणि आज पुन्हा एकदा तुमच्या सांगण्यावरून घेऊन आलेले आहे मैद्याची नानकटाई. कुठलीही पावडर न वापरता केलेली नानकटाई. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आज हे मेजरमेंट मी वाटीनंच घेतलेलं आहे, कारण तुम्ही वाटीचं प्रमाण मला विचारलेलं आहे, त्यामुळं हे प्रमाण मी वाटीनंच घेतलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक सपाट वाटी साखर घ्यायची आहे. ज्या वाटीनं साखर घेणार आहे, पिठी साखर, त्याच वाटीने सगळं बाकी मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आहे, साजूक तूप. मी परवा पातळ केलेलं तूप घातलं, तर एक ताई म्हटल्या यामध्ये तुम्ही तेल घातलंय काय, म्हणून मी रूम टेम्परेचरचं तूप घेतलं. पिठी साखर आणि तूप याची चांगली पेस्ट करायची आहे. साखर पूर्ण तुपामध्ये विरघळून घ्यायची आणि याची बघा हळू अशी पेस्ट तयार व्हायला सुरुवात होते. जसजशी साखर पूर्ण विरघळेल तशी एकदम अशी पातळ याची पेस्ट होते. आता याची पेस्ट चांगली तयार झालेली आहे. यामध्ये जेवढी पिठी साखर घेतलेली होती आपण, तेवढाच मैदा घ्यायचा आहे, त्याच वाटेने मोजून, आणि यामध्ये घालून परत पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. नानकटाईसाठी मळणी पिठाची ही महत्त्वाची असते. बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की छोटा OTG असतो त्यामध्ये बिस्किटं होतील का? OTGचं टेम्परेचर अगदी कमी असतं आणि बिस्किटासाठी टेम्परेचर जास्त लागतं, त्यामुळे OTGमध्ये बिस्किटं होऊ शकत नाहीत. पण नानकटाई होऊ शकते. कुठल्याही प्रकारची फक्त नानकटाई होऊ शकते. नानकटाईला टेम्परेचर जास्त लागत नाही आणि अगदी कमी वेळेमध्ये नानकटाई तयार होते. फक्त याची मळणी आणि मेजरमेंट महत्त्वाचं आहे. तेवढं जरी तुम्हाला आलं तर OTGमध्ये तुम्ही बेक करू शकता नानकटाई. त्यानंतर गॅसवर सुद्धा होते. थोडीशी क्वालिटी लो होते, पण गॅसवरती सुद्धा होते नानकटाई. सगळ्या ताईंना मी रिप्लाय दिला आहे. क्वचितच एकान दुसऱ्या ताई राहिल्या असतील की त्यांना मी रिप्लाय दिलेला नाही. वेळ भेटेल तसा मी त्यांना रिप्लाय देणार आहे. पण एका ताईने मला 12 वेळा कमेंट केलेली आहे एका व्हिडिओसाठी. त्यांच्या मी 4 ते 5 कमेंटला उत्तरं दिलेली आहेत त्यांना. पण तरीसुद्धा आणखीन त्यांना मला प्रश्न विचारायचे असतील. पण तुम्ही सांगा मला, एका जर व्यक्तीला मी उत्तर देत बसले तर बाकीच्यांना मला वेळ कसा भेटणार उत्तर द्यायला? त्यामुळं प्लीज सगळ्यांना मी सांगते की तुम्हाला जेवढं महत्त्वाचं विचारायचं आहे तेवढी 1-2 कमेंट तुम्ही करू शकता. पण एकच व्यक्ती जर 12 कमेंट करत असेल तर उत्तर मी देणार कशी आणि बाकीच्यांना वेळ कधी मी देणार? रेसिपी करावी लागते, यामध्ये वेळ जातो. घरकाम करायचं, यामध्ये वेळ जातो. घरातलं सगळ्यांचं बघायचं, यामध्ये सुद्धा वेळ जातो. कमेंटला उत्तर मी देणार आहे, सगळ्यांच्या देणार आहे, पण 12 वेळा मी देऊ शकत नाही. पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे. कागद घ्यायचा आहे, कागदावर पीठ घ्यायचं आहे. कागद पातळ घ्यायचा नाही. एखादं पॅकिंगची पिशवी असते ती घ्यायची कट करून, आणि जाड घ्यायचा आहे कागद, म्हणजे नानकटाई व्यवस्थित कट होते किंवा कट करा त्यावेळेस कागद सरकत नाही. आता कागद घेतला, त्याच्याखाली ट्रे सुद्धा ठेवलेला आहे कागद हलू नये म्हणून, आणि चांगले थापून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे. आपण वडी जशी थापतो ना, सेम तसंच हे थापून घ्यायचं आहे. जसं आपण थापत जाईल तसं याला तूप सुटतं आणि त्याला चिकटपणा येतो. त्यामुळे हे थापून घ्यायचं आहे. त्या नानकटाईला आपण आज तीळ लावणार आहोत. मागच्या वेळेला जी बेसन नानकटाई केलेली होती त्याला चेरी लावलेली. आज आपण इथं तीळ लावणार आहोत आणि तीळ लावल्याच्या नंतर कागद त्याच्यावर ठेवायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे तीळ पडत नाहीत आणि तीळ पिठामध्ये दाबून बसतात, म्हणून लाटणं फिरवायचं आहे यावरती.
एका ताईची कमेंट आलेली आहे की वेळ म्हणजे टायमर आणि त्याचं टेम्परेचर कसं लावायचं ते. ओव्हनला स्विच असतात कमी जास्त करायचं टेम्परेचर आणि वेळ पण कमी जास्त करायचे स्विच असतात, त्यावरून आपण करू शकतो. पण त्या ताईंच्याकडे जर ओव्हन असेल तर मी त्याचं सांगू शकत नाही, कारण त्यांचा कोणत्या पद्धतीचा ओव्हन आहे किंवा OTG आहे हे मला माहिती नाही आणि OTGमधलं मला जास्त करून काही माहिती नाही, कारण माझ्याकडं OTG नाही. आता ही नान कटाई ट्रेमध्ये आपण काढून घेऊया. दिसतंय की असा जाड कागद घेतलेला चे फायदे काय आहेत तर कागदाला अजिबात पीठ चिटकून राहत नाही किंवा वायासुद्धा जात नाही, म्हणून जाड कागद घ्यायचा आहे. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारची बिस्किटे किंवा नान कटाई बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवीन. नान कटाईसाठी ओव्हनचं टेम्परेचर 125 पर्यंतच न्यायचं आहे, तिथून पुढं न्यायचं नाही. नान कटाई एकदम कठीण होते. जर व्यवस्थित नान कटाई खुसखुशीत व्हायची असेल तर टेम्परेचर जास्त वाढवायचं नाही, 125च आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये नान कटाई आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायची आहे. ही नान कटाई थोडीशी लांब लांब घ्यायची, कारण बेसनच्या पिठापेक्षा मैद्याची नान कटाई खूप मोठी होती आणि ती फुलतेसुद्धा भरपूर, क्रिस्पीसुद्धा जास्त होते. बेसन पिठापेक्षा ही जास्त क्रिस्पी होते आणि दिसायला एकदम पांढरी शुभ्र दिसते. तुम्हाला जर वेगवेगळ्या फ्लेवरची जर हवी असेल, मँगो फ्लेवरची अतिशय मस्त होते, टेस्टीसुद्धा लागते. जर ती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मँगो फ्लेवरची नान कटाईसुद्धा तुम्हाला बनवून देऊया. 125ला फक्त ओव्हन न्यायचं आहे टेम्परेचर त्याचं आणि 125लाच घालायचं आहे आणि 145ला बंद करायचं आहे आणि 15 मिनिटात नानकटाई तयार होते. अगदी खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी नानकटाई तयार होते. आणि कोणाला जर मैदा आवडत नसेल त्यांनी बेसन पिठाची नानकटाई तयार केली तरीसुद्धा चालेल. आता आपण बेक करण्यासाठी ठेवूया. अगदी 15 मिनिटामध्ये बेक होते नानकटाई आणि थंड पूर्ण झाल्याच्या नंतरच नानकटाई आपल्याला भरायची आहे. 15 मिनिटानंतर नानकटाई काढायची आणि बाहेर ठेवायची, थंड झाल्यावर भरून घ्यायची. अशी सुंदर नानकटाई तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.